नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. चला तर मग आज आपण ब्लॉग स्टार्ट करूया. मी बरेचदा बोला बोला असं म्हणत होती इंस्टाग्रामवरती, पण त्या दिवशी मी इंस्टाग्रामवरती विचारलं की क्वेश्चन आन्सर राऊंड करूया आणि त्याचे आन्सर तुम्हाला यूट्यूबमध्ये मिळतील. तर भरभरून मला क्वेश्चन्स आलेले आहेत. त्या क्वेश्चनची उत्तर मी आज सॉल्व करणार आहे. ठीक आहे, पण एक एक मिनटं, मी गॉगल का लावलाय ना, मुळात मला असं वाटतं की मला तू फार आवडतो आणि मला छान दिसतं माझ्यावरती, म्हणून मी तुला लावला. बाय द वे काढून ठेवते. तर बरेच असे प्रश्न आलेले होते. सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यायला नाही जमणार होतं आता, पण जेवढं मला पॉसिबल तेवढं मी देईन. मी बुकवरती असं लिहून ठेवलं आहे बघा. मी बुकवरती लिहून ठेवले सगळे प्रश्न. जे प्रश्न आहेत त्याची उत्तरं मी तुम्हाला आता देणार आहे. ठीक आहे. फर्स्ट क्वेश्चन असं विचारलाय, वेअर आर यू फ्रॉम? आय एम फ्रॉम मुंबई, सपनों का शहर. आणि मी खूप बडबड करते, सो इरिटेट होऊन ब्लॉग सोडून जाऊ नका प्लीज. मी खूप एक्सायटेड आहे माझ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला. तर तुम्ही पण तितकेच एक्सायटेड राहा माझं उत्तर ऐकायला. ठीक आहे. खूप छान दिसतेस, थँक्यू सो मच. पण ही कॉम्प्लिमेंट होती, सो प्लीज कॉम्प्लिमेंट तुम्ही रील्स सेक्शनमध्ये कमेंट्समध्ये करा. आपण विचारलं तर क्वेश्चन, त्याच्यामध्ये काहीतरी छानसा क्वेश्चन टाका ज्याचं उत्तर मी तुम्हाला देऊ शकेन. एज हा प्रश्न कोण विचारतं? प्लीज एक्सक्यूज. तुम्ही जर सिंगल असाल ना तर एज आणि वेट कुठल्याही मुलीला विचारू नका. वो बंदी पटेगी नाही आपको, समझ रहे हो? सो प्लीज. मी तर माझं सांगणारच नाही आहे मुळात. ओके. आणि मी इतकी काही मोठी वाटत नाही आहे, सो विचारू नका एज. परत जर मी क्वेश्चन आन्सर राऊंड केला इन्स्टाला तर तुम्ही हा प्रश्न मला विचारू नका. लाईफमध्ये जॉब करतेस का? प्रत्येक रील्सच्या खाली हा एक प्रश्न असतोच. 101% हा क्वेश्चन असतोच की लॅबमध्ये जॉब करतेस का? तर ह्याचा आन्सर आहे नाही. मी लॅबमध्ये जॉब करत नाही. लॅबमध्ये माझ्या मैत्रिणी असतात, म्हणून माझी कामं झाली की मी माझ्या मैत्रिणीकडे असते. ठीक आहे. आणि दुसरा प्रश्न, हॉस्पिटलमध्ये सिस्टरला नर्स बोललं की राग का येतो? मला माहिती नाही याचा आन्सर, कारण का मी तर कधी असं ऐकलं नाही आहे. ओके, सो सॉरी. तुझे रील्स मस्त असतात, थँक्यू. मी पण छान आहे खूप. तुझं रिलेशनशिप स्टेटस? गुड क्वेश्चन. आई एम कमिटेड विथ माई ड्रीम्स. ये प्यार वीर सब मोहमाया है रे, नहीं मत पड़ो इस चक्कर में. नहीं पड़ो तो अच्छा है, पैसे से प्यार करो, सिर्फ पैसा. वेअर डू यू वर्क? हां, मुळात हा एक प्रश्न मी बाकीच्या रील्समध्ये सुद्धा ऑब्झर्व केला होता. त्याचं उत्तर असं आहे की माझ्या रील्सच्या मागे जेव्हा तुम्हाला असे कार्टून्स वगैरे दिसतात, असे छोट्या छोट्या मुलांचे स्केचेस ड्रॉ केलेले असतात. सो मी स्कूलमध्ये नाही आहे लहान मुलांच्या, मी हॉस्पिटलमध्ये आहे जॉबला. आणि ते हॉस्पिटल कॅन्सर पेशंट्स आहे, छोट्या मुलांचं कॅन्सर पेशंटचं हॉस्पिटल आहे ते. आणि ते मी रिसेप्शनिस्ट म्हणून काम करते. ओके. विच ट्रेन डू यू कॅच फ्रॉम बोरिवली स्टेशन? मी रोज ट्रेनने ट्रॅव्हल करत नाही. माझं जर कधी काही काम असेल तरच मी ट्रेनने जाते. प्लीज तुम्ही मला ट्रेनच्या होतं तसं बोलू नका. म्हणजे ट्रेनच्या व्हिडिओवरती इतकं भरभरून प्रेम करता आणि तुम्ही असं कसं बोलू शकता मला, हां, की ट्रेनमध्ये सारखी सारखी व्हिडिओ काढतेस, ट्रेन फिक्स आहे का तुझी? एक तर कमेंट मला अशी आलेली की ट्रेन विकत घेतली आहेस का तू? अरे भावा, का का असं छळता? आपल्या माणसांची तुम्ही आपलीच माणसं इज्जत काढाल तर कसं होणार? आपला माणूस पुढे नाही जाणार. हां, मुळात मी रोज ट्रेनने ट्रॅव्हल करत नाही. जेव्हा जेव्हा मला कुठे बाहेर जायचं असतं तेव्हा तेव्हा मी ट्रेनने ट्रॅव्हल करते. आणि जेव्हा मला रील्स बनवायला भेटते, असं नाही आहे की मी नेहमीच बाहेर जाते, मला नेहमीच ट्रेनने रील्स बनवायला मिळतात. मॅक्झिमम टाईम तर मला मिळत पण नाही. आणि मी मुळात ऑड टाईमला जाते, त्या टाईमला गर्दी वगैरे नसते. आणि अशी सीट बघते मी मुद्दामून की ज्या सीटवरती मला शूट करता येईल, रील शूट करता येईल. कारण का माझी फर्स्ट व्हिडिओ व्हायरल झाली ती सुद्धा ट्रेनमधलीच झाली आहे, त्यामुळे. हां, आणि मी एक रिसेंट व्हिडिओ टाकली होती ट्रेनची. त्याच्यावरती मला एक कमेंट आलेली, जनरल डब्यामध्ये एवढ्या पुरुषांसमोर रील्स बनवते, याला धाडस लागतं. तर हो,
खूप धाडस लागतं, कारण का मी अशी शूट करताना कधी कधी मागून कोण दिसते ते सुद्धा मला कळत नाही. मला फक्त माझ्या फेसकडे फोकस करायचा असतो, मग तो फेसच दिसत असतो मला, बाकी मला काही नाही. नंतर मग इकडे तिकडे लक्ष गेलं की कळतं, अरे भाई वो देख रहा है मेरे रील्स में. असं असं होतं मला नंतर, थोड्या वेळाने तर रिअलाईज होतं. आणि समोरचा माणूसही एकदम असं कंटिन्युअसली त्या फोनमध्ये माझ्या बघत असतो. भाई मेरे को भी वायरल होना है. क्यों क्यों का? गॉड नोज. आपकी खूबसूरती का राज क्या है? तुम्हाला काय वाटतं? काय वाटतं माझ्या खूबसूरतीचा राज? मला तर असं वाटतं माझी स्माईल आहे. मी नेहमी हसत असते, नेहमी. म्हणजे काहीही असू दे माझ्या लाईफमध्ये, काहीही झालं तरी पण मी नेहमी हसत असते. मी असं एक हे घेतलंय, आता नाही म्हणजे आधीपासूनच डिसिजन घेतलेला, की लाईफमध्ये कधीही काही येऊ दे, कुठलीही फेज येऊ दे, नेहमी हसत राहायला पाहिजे आणि नेहमी हसूनच त्या सिच्युएशनला हँडल केलं पाहिजे. आणि जर माझ्या सराउंडिंगमध्ये जर कोणी असेल तर त्यांना माहिती असेल की मी नेहमी हसत असते. असं नाहीये माझं कधी चेहरा असा पडलेला असू दे, काय असते, मी कोणाकडे गेली ना की माझी एक वेगळीच पॉझिटिव्हिटी असते त्याच्यासमोर जाण्याची. त्याच्यामुळे त्याला असं वाटत नाही माझ्याकडे बघून की काय यार हिच्याशी का बोलावं, हे किती बोर आहे. असं नाहीये. एक वेगळं आपल्याला बघून समोरच्या माणसाच्या चेहऱ्यावरती नेहमी आनंद आला पाहिजे, असं त्याला एक्साइटेड वाटलं पाहिजे प्रत्येक गोष्टीसाठी. सो नेहमी हसत राहावा. आयुष्य खूप छान आहे, हसल्यावरती कळेल. उदास राहिलं तर आयुष्य छान आहे कधीच कळणार नाही. मार्क माय वर्ड्स. ए बापरे, ह्या ट्रेनवाल्यांना किती ऑब्जेक्शन आहे माझ्याबद्दल. ट्रेनमध्ये ती विंडो सीट फिक्स असते का? तर हो, म्हणजे मी ट्रेन पकडताना मुळात मी ऑल टाईममध्ये जाते, बाहेर जायचं असं मी गर्दीच्या टाईमला जात नाही. आधी मी असायची जॉबला, तेव्हा तर मी इतकं काही ट्रेनने शूट वगैरे नाही करायची, मी फक्त ऑफिसमध्ये शूट करायची. आधीचे व्हिडिओज पण असतील माझ्या इन्स्टा आय डीवरती, तेव्हा मी काय ट्रेनने इतकं शूट नाही करायची, कारण का मी ऑलमोस्ट लटकून यायची ट्रेनने. कारण का ते माझं ऑफिस होतं अंधेरीला आणि मी अंधेरीवरून बोरिवलीपर्यंत लटकून यायचे. म्हणजे आता माझं कोणीच ऐकलं तर मला मारतील, पण हा एक खरं आहे. कारण का तेव्हा खूप मला घरी जायची घाई असायची. ऑफिस सुटलं की मी इतक्या जोरात पळायचे ना की मला घरी जायची खूप घाई असायची. तसं जी ट्रेन भेटेल त्या ट्रेनने चढ, विरार ट्रेनने पण यायचे चढ. त्यांना सांगायचे मला मेरे को बाय विरार उतरना है, पण मी बोर्डीलाच उतरते असं सांगायचे. प्लीज मला ओरडू नका, प्लीज, सॉरी त्याच्यासाठी. तर हां, तर मी ते ट्रेनमध्ये सीट माझी रिझर्व्ड नसते. ती सीट ॲक्च्युली असं असतं की आता समजा खाली ट्रेन असेल, रिकामी असेल तर मग, किंवा गर्दी कमी असेल, तर मी आधीच बघते की त्या सीटवरून जर मला व्हिडिओ करायचे असेल तर तिथे मला बसायला मिळालं, ऑलरेडी कोणी आहे का बसलेलं, नाही आहे का. तर कारण कसं समोरासमोर जरी असं बसलं ना तरी पण समोरच्या माणसाची बघतात की काय करते ही, काय नाही करते. आणि इतकं ऑड वाटतं ना, आता तर सवय झाली आहे मला, पण आधी स्टार्टिंगला खूप ऑड वाटायचं की ते लोक आपल्याकडे बघतायत आणि आपण रील्स करतोय असं. पण आता मी त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. भाई कुछ अलग करना है, व्हायरल होना है तो अलग करना पडेगा. इतकंही अलग करू नका जगा वेगळं. जितकं आपल्याला झेपतंय तेवढंच करा. जास्त जगा वेगळं करून आपल्याला असं वेगळं हे नाही करायचं, स्टंट वगैरे. समजतंय ना मला काय बोलायचं ते. थँक्यू. युअर क्वालिफिकेशन असं काहीतरी विचारा ना भावांनो प्लीज. छान दिसतेस वगैरे तर आहेच, त्यात काही शंकाच नाही, मी सुंदर दिसते, मला गर्व नाही आहे ह्याचा. पण मी तुम्हाला सांगते क्वालिफिकेशन माझं एम.कॉम झालं आहे मॅनेजमेंटमधून. आता विचार येईल एम.कॉम झालं आहे मॅनेजमेंटमधून आणि तू रिसेप्शनला काय करतेस. तर काही काही डिसिजन असे असतात की आपल्याला आपल्या मनाविरुद्ध घ्यावे लागतात. आणि मी मिडल क्लास फॅमिलीमधून बिलॉंग करते, सो त्याचं एक असतं की मी काय, माझ्यासारखी बरीच जण असतील अजून, त्यांचं पण असं असेल की आपल्याला आपल्या परिस्थितीप्रमाणे आपले जॉब्स किंवा आपल्या ज्या आवडीनिवडी आहेत त्या स्विच कराव्या लागतात. सो त्याच्यामुळे मी त्या स्टेजमध्ये आहे की मी माझी आवड निवड सध्या तरी साईडला ठेवली आहे माझ्या परिस्थितीप्रमाणे. असं नाही आहे की वाईट आहे खूप, पण जितकी आहे तितकी मला आवडते. मी आहे, सफर करते थोड्याशा गोष्टींमध्ये, त्या गोष्टीमधून बाहेर पडायचा पण प्रयत्न करते, पण थोडा वेळ लागेल. आणि तो वेळ मी स्वतःला सुद्धा दिला आहे. आणि तुम्ही पण द्या, जर तुम्ही कुठल्या फेजमध्ये असाल तर स्वतःला एक टाइम पिरियड द्या. होईल तेव्हा होईल, बघू तेव्हा बघू असं नका करू. कारण का वेळी जर स्वतःला दिली ना, एक टार्गेट दिलं ना, तरच गोष्टी पॉसिबल होतात, नाहीतर होत नाहीत.
आणि माझं एम.कॉम झालं आहे मॅनेजमेंटमधून. रिसेप्शनला आहे मी. लवकरात लवकर स्विच करीन अशी माझी स्वतःची इच्छा आहे. असं काही नाही की ते वाईट आहे काम, कुठलंही काम वाईट नाही म्हणू शकत आपण. पण मुळात माझं असं म्हणणं आहे की जर मला त्या कामामधून पॉझिटिव्ह वाईब येत नाही आहे, जर मी सॅटिस्फाय नाही आहे माझ्या जॉबपासून, तर मग मी का तिथे विचार करू जास्त. आपण का आपली मनाविरुद्ध जाऊन करतोय तोपर्यंत करायचं. जोपर्यंत स्वतःहून इंटरेस्टेड नाही कुठल्याही गोष्टी करायला, तोपर्यंत ते काम चांगलं होत नाही. फॉर एक्झाम्पल मी इन्स्टा माझ्या इंटरेस्टवर ग्रो केला. आता मी यूट्यूब पण ग्रो करायचा विचार करते, कारण का मी खूप बडबड करते. तुम्हाला वाटलं असेल आत्तापर्यंत मी खूप बडबड करते आणि मला असं वाटतं माझ्या बडबडीचं प्लॅटफॉर्म हे यूट्यूबच असावं. तुम्ही पण मला सांगा नक्की कमेंट करून काय आहे ते, कारण का मी कधी कधी चुकूही शकते. आणि एखाद्या व्यक्ती स्वतःहून जेव्हा विचार करतो तो चुकतोच. आणि 4 माणसांनी त्याला समजून घातली किंवा कुणी काहीतरी सजेशन दिलं तर कदाचित तरी त्याच्या आयुष्यात तितकासा काहीतरी बदल होऊ शकतो. सो कुठलाही माणूस भरकटत असेल तर त्याला थाऱ्यावर आणण्यासाठी एक छोटीशी कमेंट किंवा काहीतरी करत जावं. मी ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलंय की एक कमेंट करत जा, जेणेकरून समोरच्या माणसाला ती पॉझिटिव्हली घेता येईल. ठीक आहे. सॉरी, जास्त बडबड केल्यामुळे फंबल आला. किती बडबडते मी. संडेला पण जॉबला जातेस का? हो, मी संडेला पण जॉबला जाते. आता काय करणार, बाकीचे लोक सुट्टीवर असतात तेव्हा मला जॉब करावा लागतो आणि मला ते खूप जीवावर येतं. कारण का मी आधी ज्या जॉबला होती, मी अकाउंट्समध्ये होती आधी, आणि संडेला जॉब करणं म्हणजे इट्स हॉरिबल, अशक्य आहे. जरी चुकून जरी संडेला बॉसने बोलवलं ना कामाला, तर इतकी असं भनभन करतं ना डोकं की तो मला बोलवूच कसा शकतो. माझा तर आज ऑफ आहे ना, मग तो मला का बोलवू शकतो, असं एक हे येतं. पण जेव्हापासून मी इथे आले ना, मी म्हटलं आता मी बोलूच शकत नाही. असं काही हॉस्पिटल आहे, आपण नाही असं बोलू शकत ना की मी संडेला येत नाही, जा तुला काय करायचं ते कर. प्लीज हे माझ्या कुठल्याही हॉस्पिटलमधल्या माणसाने बघू नये, नाही तर ते मला ओरडतील, मारतील. उद्यापासून येऊ नकोस, घरी बस असं सांगतील. काय हां, सॉरी, मला कळालं नाही. ठीक आहे. ह्याच्यानंतरचा प्रश्न आहे, तुला जेवण बनवता येतं का? हो, मला खूप छान जेवण बनवता येतं. असं नाही म्हणता येणार की मी स्वतःची तारीफ करते, पण येतं. मला नॉनव्हेज येतं, व्हेज येतं मला जेवण बनवतं. प्लीज जर तुम्हाला रेसिपीज हव्या असेल तर मला सांगा, मी यूट्यूबच्या ब्लॉगमध्ये ते पण टाकत जाईन. मुलगी बघायला आल्यासारखे प्रश्न विचारतात यार हे लोक मला सारखे सारखे. तुझं क्वालिफिकेशन काय आहे, तुला जेवण बनवता येतं का, तू कुठे जॉबला आहेस. ठीक आहे, असावं आपल्या माणसांबद्दल असावं, पण दुसरं काहीतरी विचारा ना. तेच मला. आणि कॉम्प्लिमेंट भयंकर येतात. आता मी क्वेश्चन अँड आन्सर राऊंड टाकला ना इंस्टाग्रामवर, त्याच्यात मला कॉम्प्लिमेंट आलं की तू खूप छान दिसतेस, खूप छान रील्स बनवते. ठीक आहे, चालेल, थँक्यू सो मच. पण त्याच्या जागी एक जर क्वेश्चन टाकला असतात ना, तुम्हाला खूप बरं वाटलं. कॉम्प्लिमेंटसाठी मी तुम्हाला इंस्टाग्राममध्ये कमेंट सेक्शन आहे, तिथे बोलू आपण. आणि रिप्लाय का देत नाहीस, हा तर खूप जणांचा प्रश्न आहे. प्रत्येक माझ्या क्वेश्चनमध्ये इन्स्टा स्टोरीला हा प्रश्न नेहमीच असतो, रिप्लाय का देत नाहीस. प्रत्येकाचे मेसेज आले ना की तसे कंटिन्युअसली येत जाऊन ते खाली जात राहतात. मग असं मला प्रत्येकाला रिप्लाय देता येत नाही. सो मी आता असं डिसिजन घेतलं आहे की मी इन्स्टाच्या माझ्या रील्स सेक्शनच्या कमेंटमध्ये जाऊन प्रत्येकाला रिप्लाय द्यायचा प्रयत्न करेन, जितकं मला पॉसिबल होतं तितकं. सो तुम्ही तिथे भेटा मला, आपण तिथे बोलूया. ओके, कमेंट्समध्ये. आय वॉन्ट अ डेट यू. काय वाटतं तुम्हाला? मैंने बोला ना आपको सब मोह माया है करके, फिर भी डेट क्या चल रहा है ये. इधर कपड़ा मेरे को मेरे पसंद का मिलता नहीं है, उधर डेट करके बंदा किधर से मैं पसंदीदा लाऊं. स्वयंवर करना पड़ेगा अभी. एक तो हमारी मम्मी हमरे को चिल्लाती है घर पे
तेरे जैसे लड़की को कोई लड़का देगा क्या, और तुम लोग डेट पे लेके जाने को बोलते हो। माय गॉड, 100 बार गाली पड़ता है दिन में, ये ऐसा करूँ वैसा करूँ वैसा करूँ, और डेट, माय गॉड। कोणीतरी मेसेज केला वाटतं, सॉरी एक मेसेज आणि एक कॉल आलेला, त्याच्यामुळे मला व्हिडिओ कट करावा लागला. तर ऑलमोस्ट मी अर्धे क्वेश्चन केलेले आहेत, जेवढे मला वाटले आन्सरेबल आहे मी त्यांना. बाकीचे तर मला कॉम्प्लिमेंट्सच होत्या जास्त करून. सो तुम्ही कॉम्प्लिमेंट करा, पण त्याच्याबद्दल क्वेश्चन विचारला असेल तर क्वेश्चन विचारा, ठीक आहे. एक क्वेश्चन राहिला, यू हॅव अ BF. तर ह्याचं मी उत्तर असं देईन की येस, आय हॅव अ बेस्ट फ्रेंड. ओके, BF तर मला नाही जमणार ही गोष्ट, कारण का मला भयंकर राग येतो कुठल्याही गोष्टीचा, आणि मी एखाद्या माणसाला टॉलरेट नाही करू शकत एका पॉईंटनंतर. सो मी नाही राहू शकत रिलेशनमध्ये, असं मला वाटतं. ओके, तर हा प्रश्न परत विचारू नका, आणि जर काही राहिलं असेल तर परत एकदा मी क्वेश्चन आन्सर राऊंड घेईन, त्याच्यामध्ये तुम्ही तुमची उत्तरं सॉर्ट करा. अजून क्वेश्चन विचारू शकता विचारायचं तर, पण आता लगेच नाही घेणार, थोड्या दिवसांनी घेईन. पण पहिले ये व्हिडिओ देख लो, उसको लाईक करो, कमेंट करो, व्ह्यूज वाढवा, आणि त्याच्यानंतरच मग मी सेकंड व्हिडिओ बनवेन. नाहीतर मग तुम्ही लास्ट व्हिडिओ मी इतक्या मेहनतीने बघलं नॅशनल वर्कचा, त्याच्यामध्ये मी ते वरती जाऊन पावसात माझा फोन काढून तुम्ही त्याला बघितलं नाही. आज ऐसा नहीं चलेगा, मैं पहला ही बोल देती है, देखने का सब वीडियो, जो मैं वीडियो डालेगी ना वो सब देखने का. किसके लिए डालती हूँ वीडियो में, आपके लिए डालती हूँ ना, आप लोग देखते नहीं, ऐसा मेरे को चलेगा नहीं है, मैं पहले बता रही हूँ. इतका मेहनतीने माणूस स्ट्रगल करतो, ते पंखा नाही आहे तरी बसली आहे ना स्ट्रगल करत. मी थोडासा मराठी माणूस को सपोर्ट करणे का रे, ठीक आहे मी हिंदीमध्ये बोलते तरी पण मराठी माणसाला सपोर्ट करावा. ओके, सो नेहमी सपोर्ट करा मला. असं नाही आहे की मी खूप रूड आहे, माझ्या बोलण्यावर तुम्हाला वाटलं असेल की मी कशी आहे, समजलं ना. सो मला लाईक आणि शेअर करा या व्हिडिओला, तरच मी सेकंड व्हिडिओ बनवेन क्वेश्चन आन्सरचा, किंवा दुसरा ब्लॉग असेल कुठला तरी बाहेर वगैरे जायचा. बाहेर तर मी कुठे जात नाही, मी घरीच असते. आता मला शूट झालं असेल तर मी लगेच ड्युटीवरती जाणार आहे, आणि नंतर रात्री घरी येणार, संपला विषय. रोजचं शेड्यूल आहे माझं, सकाळी उठा, जेवण करा, जेवण तर माझं जस्ट झालं आणि मी आता शूट करायला बसली आहे. काही झालं की मी लगेच निघणार ड्युटीवरती जायला. माझ्याकडे वेळ नसते बाहेर जायला, आणि मला संडेला सुट्टीच नसते. संडेला सुट्टी नसते ना, कुठला पब्लिक हॉलिडे असतो, काहीच नसतं. त्याच्यामुळे जेव्हा बाकीच्यांना सुट्टी असते तेव्हा मला सुट्टी नसते, मग ते लोक मला घेऊनच जात नाहीत. आणि मुळात दुसरी गोष्ट, हे जे तुम्ही कमेंट करता ना की तू खूप छान दिसतेस, तुझे रील्स खूप छान असतात, हे माझ्या फ्रेंड सर्कलला जाऊन कोणीतरी सांगणार आहे प्लीज. त्यांना असं वाटतं की ते लोक काय पण बोलतात, ते लोक काय पण विचार करतात. म्हटलं का, त्यांना माझे व्हिडिओ आवडतात, मग ते बघत असतील, बोलत असणार ऑफकोर्स. तर बोलतात की नाही, ते तुला समाधान वाटावं, तू रील्स बनवतेस म्हणून करतात, आम्ही तर तुला कधी बोललो नाही आहे ना. ते बोलत नाहीत, त्यांना त्यांचा तो पॉईंट ऑफ व्ह्यू. पण तुमच्याकडे पण असे मित्र आहेत का जे कधीच कुठल्याही गोष्टी मोटिवेट करत नाहीत, छळतात, खूप मला तर भयंकर छळतात. काय व्हिडिओ बनवते, कशी व्हिडिओ बनवतेस, तुला नीट व्हिडिओ पण बनवता येत नाहीत असं बोलतात. पण तुम्ही त्यांना उत्तर द्या माझ्या कमेंट सेक्शनमध्ये. माझं वशिला करणारं कोणीतरी असलं पाहिजे ना. सो मी व्हिडिओ बनवला की त्यांना सांगा की छान बनवतेस तू व्हिडिओ, असं तसं. ओके, तसं तुम्ही बोलताच, लव यू त्याच्यासाठी. असंच नेहमी साथ करा. आता माझ्या इंस्टाग्रामवरती 60,000+ फॉलोअर्स झाले आहेत. प्लीज यूट्यूब को भी थोड़ा सा लक्ष दे दो रे, दे दो थोडा लक्ष. परत फोन आला यार, इनकमिंग व्हॉइस कॉल फ्रॉम. फोन करता फोन, माणूस एखादा व्यक्ती कट करतो ह्याचा अर्थ तो बिझी असेल कुठेतरी, हे समजा प्लीज. उगाच तर परत फोन येणार, टाइमपास आहे. ह्यांना तर असं वाटतं की मी घरात टाइमपास करत असते, कधी पण फोन करा, कधी पण मी उचलेन. आता मी नाही उचलणार, मी शूट करते, थोड्या वेळाने करेन त्यांना. सॉरी, मी हीच व्हिडिओ शूट करते, जर कोण फोन करता व्यक्तीने बघितलं तर. ओके, सो
थँक्यू सो मच व्हिडिओ बघितल्याबद्दल. जर काही चुकून बोलले असेल तर सॉरी. ठीक आहे. आणि प्लीज नक्की लाईक कमेंट करा माझ्या यूट्यूब व्हिडिओला पण आणि इंस्टाग्रामच्या व्हिडिओला पण. ठीक आहे. थँक्यू. बाय.